तुम्ही ज्या महाविकास आघाडीच्या संपूर्ण सरकारमध्ये होता त्याचेच मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये संपूर्ण सभा घ्यायला निघालेले होते, परंतु त्यांच्या ताफ्यावरती नारळ फेकले गेलेले आहेत. खरं तर राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळला जातो असं वाटतंय का या सगळ्या संदर्भात? 100% ढासळलेला दिसतोय. मी सारखं सांगतोय, म्हणूनच मी ठरवलेलं आहे, मी जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून तुम्ही बघताय माझी भूमिका काय मांडतोय, मी मीडियाशी काय बोलतोय, मी माझ्या सभेमध्ये काय सांगतोय हे आपण सगळेजण बघताय. त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्र मध्ये कधीच मागं घडलेलं नव्हतं. जे आत्ता घडतंय ते अक्षरशः महाराष्ट्राचा नाव लौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्या सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी विरोधी पक्षांनी सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि ह्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं चुका होत आहेत, त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत असं माझं मत आहे. तुमचा बोट विरोधकांकडे आहे का? ही अराजकता विरोधक? मी जनरल बोललो, तू लगेच कुठलं तरी काय काढतो तुमचा रोत आहे. मी सांगतोय सत्ताधारी पक्षांनी, विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून ह्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे असं मी सांगितलं. मी कधी विरोधकांकडे बोट दाखवलं? मी सगळ्यांच्या बद्दल बोलतोय. माझे नेहमी मतं ही माझ्यापुरती नसतात, ती सर्वांच्या करता, समाजाच्या भल्याच्या करता असतात. ही माझी ओळख आहे, त्या पद्धतीने मी बोललोय. तुम्ही साताऱ्याची जी लोकसभेची जागा आहे, अर्थात राज्यसभेची जी पियुष गोयलांची रिक्त झालेली जागा आहे, ती कोणाला देणार आणि कशा पद्धतीने देणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, ते एकत्र बसेल आणि त्याच्यातनं निर्णय घेईल की कुणाला द्यायची आणि कशा प्रकारे द्यायची. प्रत्येक जण आपापली मतं मांडतील, ती सगळ्यांची मतं ऐकून घेऊन आम्ही अंतिम निर्णयाप्रती येऊ. धन्यवाद. तो अंतिम निर्णय झाला की आपल्याला मीडियाला सांगू की आमचं एकमताने हे नाव ठरलंय. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नाशिक.